हॅलो स्टुडंट्स, मी अनुराधा बनकर. आज आपण इंग्लिश विषय हा मातृभाषेतून शिकणार आहोत. कारण इंग्लिश विषय हा इंग्लिश भाषेतून शिकणं फार अवघड असतं. सो आपण आपल्या मातृभाषेतून शिकण्यासाठी ही प्लेलिस्ट सुरू केली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण लेसन 1.2 बघणार आहोत. लेसन आहे द थीफ स्टोरी. सो याचे ऑथर आहेत रस्किन बॉन्ड. सो या लेसनमध्ये एक थीफ असतो. तो ज्याच्या घरी चोरी करायला जातो तो सरळ साधा माणूस असतो. त्याच्यामुळे त्याचं मन कसं बदलतंय हे या स्टोरीमध्ये दिलं आपण बघूया. ओके, सो विल स्टार्ट नो. आय वॉज स्टील अ थीफ वेन आय मेट अनिल. सो तो म्हटला मी आय वॉज स्टील अ थीफ म्हणजे मी अजूनही चोर होतो. वेन आय मेट अनिल. सो मी जेव्हा अनिलला म्हणजे भेटलो तेव्हा सुद्धा मी चोरच होतो. अँड दो ओनली 15 म्हणजे तो फक्त 15 इयर्स ओल्ड होता तरी पण आय वॉज अन एक्सपिरियन्स्ड अँड फेअरली सक्सेसफुल हँड. सो मी म्हणजे एवढ्या कमी वयाचा असून सुद्धा मी खूप एक्सपिरियन्स्ड होतो, म्हणजे माझ्याकडं खूप अनुभव होता. आणि फेअरली सक्सेसफुल हँड म्हणजे माझा हात सरावलेला होता चोरी करण्यामध्ये. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच वेन आय अप्रोच्ड हिम. सो तो म्हणला मी जेव्हा त्या अनिलकडे गेलो तेव्हा तो रेसलिंग मॅच बघत होता. तुम्हाला माहितीच आहे, कुस्ती. ही वॉज अबाउट 25. सो त्या अनिलचं एज 25 होतं. अ टॉल लीन फेलो. सो तो टॉल अँड लीन म्हणजे थिन असा पर्सन होता. अँड ही लुक्ड इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. सो त्याला असं वाटलं की फॉर माय पर्पज म्हणजे त्याचा जो हेतू होता चोरी करण्याचा त्याच्या दृष्टीने तो म्हटला की तो खूप इझी गोईंग असं वाटलं, म्हणजे याच्याकडे चोरी करणं इझी आहे असं त्याला वाटलं. तो काइंड अँड सिम्पल होता, म्हणजे खूप साधा सरळ माणूस होता. आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट अँड दो आय एम माइट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्स कॉन्फिडन्स. सो तो म्हणला की आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट म्हणजे माझं लक मिळवण्यासाठी मला जास्त उशीर होणार नाही असं त्याला वाटलं, म्हणजे चोरी करायला जास्त उशीर लागणार नाही. अँड दॅट आय माइट बी एबल टू गेट इन टू यंग मॅन्स कॉन्फिडन्स, कारण ह्या माणसाचा कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास मिळणं त्याला शक्य होतं. यू लुक अ बाईट ऑफ रेसलर युअर सेल्फ आय सेड. सो तो म्हटला की तुम्ही रेसलर दिसताय. अ लिटिल फ्लॅटरी हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स. सो त्याने त्याचं फ्लॅटरी म्हणजे कौतुक केलं का तर त्याच्याशी फ्रेंडशिप त्याला वाढवायची होती, फ्रेंड बनवायचं होतं त्याला. सो डू यू, ही रिप्लाइड. तो म्हणतो तू पण दिसतोयस. विच पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट, की त्याच्यामुळे त्याला ते आवडलं नाही. पुट मी ऑफ म्हणजे ते त्याला आवडलं नाही की तो त्याला सुद्धा रेसलर म्हणत होता. बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रॅदर थिन, कारण तो त्याला फार बारीक होता तब्येतीने आणि तो त्याला रेसलर म्हणला. सो त्याला ते आवडलं नाही. वेल आय सेड मॉडेस्टली आय डू रेसल अ बाईट. तरी पण तो मॉडेस्टली म्हणजे त्याने बढाई मारली खोटी खोटी स्वतःबद्दल की आय डू अ रेस्टल बाईट. तो म्हटलं ठीक आहे मी थोडंफार करतो, कुस्ती खेळतो. व्हॉट्स युअर नेम? हरिसिंग आय लाईड. सो तो खोटं बोलला. हरिसिंग आहे त्याचं नाव. त्याचं कारण बघा पुढं काय दिलं आहे. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. सो तो म्हटला मी प्रत्येक महिन्याला नवीन नाव घ्यायचो. दॅट केप्स मी अहेड ऑफ द पोलीस, की ज्याच्यामुळे तो पोलिसांपासून नेहमी पुढे राहायचा, म्हणजे पोलीस त्याच्या मागे लागायच्या आधीच तो पुढे निघून गेलेला असायचा. अँड पोलीस अजून कोण? अँड माय फॉर्मर एम्प्लॉयर्स, की ज्याने त्याला आधी कामावर ठेवलं आहे त्या मालकापासून आणि पोलिसांपासून तो दूर राहायचा, कारण दर महिन्याला तो नाव बदलायचा. सो इथं तो त्याचं खोटे नाव सांगतो, हरिसिंग. आफ्टर दिस इंट्रोडक्शन अनिल टॉक्ड अबाउट द वेल ऑइल रेसलर्स हू वेअर ग्रंटिंग, लिफ्टिंग अँड थ्रोईंग इच अदर अबाउट. सो त्याने स्वतःचं असं इंट्रोडक्शन दिल्यानंतर अनिल त्याच्याशी टॉक करायला लागला, बोलायला लागला. कुणाबद्दल? तर वेल ऑइल्ड रेसलर. सो तो जो रेसलर होता त्याच्याबद्दल तो बोलतो की जो ग्रंटिंग, लिफ्टिंग अँड थ्रोईंग करत असो. म्हणजे ग्रंटिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते रेसलिंग करताना व्हॉइस काढतात ते, किंवा लिफ्टिंग एकमेकांना उचलताना किंवा फेकताना ते जे आवाज येत होते त्या ऑइली रेसलरबद्दल तो अनिल त्याला इंट्रोड्यूस करतो. आय डिडंट हॅव मच टू से, आणि माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं असं तो थीफ म्हणतो. अनिल वॉक्ड अवे. सो अनिल निघून जातो. अँड आय फॉलोड कॅज्युअली, आणि तो म्हणतो की मी त्याच्या मागे मागे जातो. हॅलो अगेन ही सेड. हा जेव्हा त्याच्या मागे मागे जातो तो परत त्याला म्हणतो हॅलो. आय गिव्ह हिम माय मोस्ट अपेरिंग स्माईल. मग हा तो त्याला त्याचा ओळखीचा असा स्माईल देतो. तो म्हणतो आय वॉन्ट टू वर्क फॉर यू आय सेड. सो तो म्हटलं मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल.
तुमच्यासाठी सॉरी, बट आय कांट पे यू. सो अनिल त्याला म्हणतो, पण मी तुला पेमेंट नाही करू शकणार, पैसे नाही देऊ शकणार तुझ्या कामाबद्दल. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनट. सो मी त्याच्यावर थोडा मिनिटभर विचार केला, असं तो थीफ म्हणतो. परहॅप्स आय हॅड मिसजस्ट माय मॅन. सो त्याला असं वाटतं की आपण ह्या माणसाबद्दल जे आपलं जजमेंट केलं होतं ते चुकीचं आहे असं त्याला वाटतं. सो तो त्याला विचारतो, आय आस्ट कॅन यू फीड मी. मग तो म्हणतो की तुम्ही मला खाऊ घालू शकताल का. कॅन यू कुक. तो म्हणतो तू अन्न शिजवू शकशील का. आय कॅन कुक. आय लाईड अगेन. सो तो परत खोटं बोलतो. तो म्हणतो की येस आय कॅन कुक. इफ यू कॅन कुक देन मे बी कॅन आय फीड यू. सो तो म्हणतो की ठीक आहे, तू कुक करू शकतो तर मी तुला फीड करू शकतो, खाऊ घालू शकतो. ही टूक मी टू हिज रूम ओव्हर द जुम्मा स्वीट शॉप. मग तो त्याच्या रूमवर त्याला घेऊन जातो की जे जुम्मा स्वीट शॉपच्या वरती असं. अँड टोल्ड मी आय कुड स्लीप इन द बाल्कनी. सो तो त्याला झोपायला बाल्कनीमध्ये जागा देतो. बट द मील आय कुड दॅट नाईट मस्ट हॅव बीन टेरेबल. आणि तो त्या दिवशी त्याच्यासाठी जे फूड कुक करतो ते खूप टेरेबल म्हणजे हॉरर असतं, खूप भयानक बनवलेलं असं. हे त्याला कसं कळतं, बिकॉज अनिल गिव्ह इट टू द स्ट्रे डॉग. कारण अनिल तिथल्या स्ट्रे डॉग म्हणजे जे भटके कुत्रे त्यांना ते फूड देतो. अँड टोल्ड मी टू बी ऑफ. आणि म्हणतो की आता तू जाऊ शकतोस. बट आय जस्ट हंग अराउंड स्माइलिंग इन माय मोस्ट अपिलिंग वे. परत तो त्याच्याकडे नेहमीच्यासारखं स्माईल करतो. अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. सो तो अनिल त्याच्याकडे बघून हसायला लागतो. तो त्याचा लाफिंग कंट्रोल करू शकत नाही. लॅटर ही पॅटेड मी ऑन द हेड. नंतर तो त्याच्या डोक्यावर थोपटतो. अँड सेड नेवर माइंड. तो म्हणतो ठीक आहे जाऊ दे. ही हॅड टीच मी टू कुक. मग तोच त्याला कुकिंग शिकवतो. ही ऑल्सो टॉथ मी टू राईट माय नेम. तो त्याला त्याचं नाव पण लिहायला शिकवतो. अँड सेड ही वुड सून टीच मी टू राईट बोल सेंटेन्स अँड ऑड नंबर्स. सो तो म्हणतो मी त्याला नंतर नंबर्स शिकवेल, सेंटेन्स पण राईट करायला शिकवेल. कारण तो थीफ शिकलेला नसतो. आय वॉज ग्रेटफुल. सो त्याला खूप असं वाटतं की हा आपल्याला एवढं छान शिकवते, त्याच्याबद्दल तो खूप असं थँक्स फिलिंग असं असायला वाटतं. ग्रेटफुल म्हणजे थँक्स फिलिंग वाटतं त्याला की त्याच्यावर आपले खूप उपकार आहेत. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक ॲन एज्युकेटेड मॅन. सो त्याला कळतं की जर आपण एज्युकेटेड मॅनसारखं जर रायटिंग करायला लागलं तर देअर वुड बी नो लिमिट टू व्हॉट आय कुड अचीव. सो जे काय मला मिळवायचं त्याला काहीच लिमिट नसतं, म्हणजे मला हवं ते मिळवता येईल एकदा मी लिहायला शिकलो तर. इट वॉज अ क्वाईट प्लेजंट वर्किंग फॉर अनिल. सो त्याला अनिलसाठी काम करताना फार प्लेजंट फील होतं, म्हणजे फार हॅपी फील होतं. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड देन वूड टेक टू माय टाईम बाईंग द डे सप्लाईज. सो रोज सकाळी तो मॉर्निंगला टी बनवायचा. त्याच्यानंतर डे सप्लाईज म्हणजे दिवसभरासाठी जे सामान लागायचं ते आणण्यासाठी तो जायचा. युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट रुपीज अ डे. आणि ते जेव्हा तो मार्केटमध्ये जायचा त्याला जे काय घरात लागणारं जे सप्लाय म्हणजे सामान जे आणायचं त्यावेळेस तो प्रॉफिट काढायचा त्यातनं, एक तरी रुपया त्यातनं काढायचा डेली. आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटिल मनी धिस वे. आणि तो अशा प्रकारे पैसे मिळवतो हे त्याच्या लक्षात येते, असं त्याला लक्षात आलं. आय थिंक ही कुड ही न्यू. सो हे त्याच्या लक्षात आलं, हे चोराला लक्षात येतं. बट ही डिड नॉट सीम टू माइंड. पण तो जास्त काही लक्ष देत नाही अनिल त्याच्याकडे की ठीक आहे कमवले पैसे तरी तो त्याला काय बोलत नसायचा. सो ही डिडंट सीम टू माइंड. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टेट्स. सो सो अनिल जे मध्ये आधी पैसे कमवायचा म्हणजे त्याला कंटिन्यू पैसे मिळत नव्हते, बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे मध्ये आधी मिळायचे. ही बॉरो 1 वीक अँड लेंड द नेक्स्ट. सो प्रत्येक वेळेला असं व्हायचं की एक आठवडा तो पैसा कुणाकडून तरी उसने घ्यायचा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तो कोणाकडून तरी कर्ज घ्यायचा, असं असायचं. सो तो मध्ये आधी कमवायचा, त्याला रेग्युलर इन्कम नव्हता. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. आणि प्रत्येक वेळेला त्याला चेक कधी मिळेल याच्याबद्दल तो वरी करायचा, म्हणजे काळजी करायचा. बट ॲज सून ॲज इट अराइव्ड. आणि जेव्हा तो चेक मिळायचा ही वूड गो आउट अँड सेलिब्रेट. तो चेक मिळाला की तो बाहेर जाऊन सेलिब्रेशन करायचा. इट सीम्स ही रोट फॉर मॅगझिन. सो त्या थीफला असं वाटलं की तो कदाचित मॅगझिनसाठी लिहितोय. अ क्विअर वे टू मेक अ लिव्हिंग. म्हणजे तो अर्निंगचा एक वेगळाच असा त्याला वाटलं की वेगळाच मनी अर्न करण्याची एक वेगळीच मेथड आहे की जी तो मॅगझिनसाठी लिहायचा. सो त्याच्या दृष्टीने खूप वेगळी मेथड होती पैसे कमवण्याची.
वन इव्हिनिंग ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ नोट्स. सो एका इव्हिनिंगला अनिल बंडल ऑफ नोट्स घेऊन येतो. सेईंग ही हॅड जस्ट सोल्ड अ बुक टू अ पब्लिशर. आणि तो म्हणतो की हे जे पैसे मिळालेत ते एका पब्लिशरला त्याने बुक सोल्ड केले, त्यातून त्याला हे पैसे मिळाले. ॲट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर हिज मॅट्रेस. त्याच्या लक्षात येतं रात्रीच्या वेळेला तो पैसे त्याच्या मॅट्रेस म्हणजे गादीखाली ठेवलेत असं तो बघतो, तो थीफ. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. आणि तो अनिलसाठी जवळजवळ मंथ, 1 महिना होतो की काम करतो. अँड अपार्ट फ्रॉम चिटिंग ऑन द शॉपिंग. आणि हे करताना तो जे काही घरातलं सामान म्हणजे शॉपिंग वगैरे करताना त्याला चिटिंग करत असतो. हॅड अ अँड हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याची जी लाईन ऑफ वर्क होती म्हणजे जी चोरी करण्याचं त्याचं जे काम होतं त्याच्यात त्याने काहीच केलं नाही. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी. आणि त्याला खूप अपॉर्च्युनिटी होत्या म्हणजे संधी मिळत होत्या फॉर डुईंग सो. म्हणजे तो अनिलच्या घरी सहज चोरी करू शकला असता, एवढ्या त्याच्याकडे संधी होत्या. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोर. कारण का बरं? कारण अनिलने त्याला त्याच्या घराची चावी दिली होती. अँड आय कुड कम अँड गो ॲज आय प्लेस्ड. आणि तो त्या घरात कधी जाऊ येऊ शकत होता जेव्हा जेव्हा त्याला वाटेल. सो ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. आणि अनिल हा त्याला भेटलेला सगळ्यात ट्रस्टिंग पर्सन म्हणजे त्याच्यावर विश्वास टाकलेला एकमेव माणूस होता की त्याने आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना भेटला त्याच्यातला अनिल हा एकमेव माणूस होता की ज्याच्यावर त्याने विश्वास टाकला होता. अँड दॅट इज वाय इट इज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. त्यामुळे त्याला त्याच्याकडे चोरी करणं हे खूप अवघड वाटत होतं, कारण त्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवला होता अनिलने की त्याला फसवणं हे त्याला मुश्किल जात होतं. सो इट वॉज डिफिकल्ट. सो इट्स इझी टू रॉब अ ग्रिडी मॅन. सो तो म्हणतो की एखाद्या ग्रिडी मॅनला रॉब करणं म्हणजे चोरी करणं त्याच्याकडे खूप इझी आहे. बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड. कारण त्याला माहीत असतं की आपल्याकडे कधी चोरी होऊ शकेल. बट इट्स डिफिकल्ट टू रोब अ केअरलेस मॅन. पण अनिलसारख्या केअरलेस मॅनकडे रॉब करणं, चोरी करणं हे खूप डिफिकल्ट आहे. सम टाईम ही डझंट नोटीस ही ही हॅज बीन रॉब्ड. कधी कधी त्याच्या लक्षात पण यायचं नाही की आपल्याकडे चोरी झाली. अँड दॅट टेक्स ऑल द प्लेजर आउट ऑफ माय वर्क. आणि मग त्याच्यामुळे त्याला त्याच्या कामातनं प्लेजर म्हणजे आनंद मिळायचाच नाही, कारण त्या त्या अशा केअरलेस माणसांकडे जर चोरी केली त्यांना चोरी केलेलीच कळत नाही तर याला चोरल्याचा आनंदच मिळायचा नाही. सो तो म्हटला की ते खूप डिफिकल्ट असायचं की अनिलसारखा जर केअरलेस मॅन आहे की ज्याच्याकडे चोरी केल्यानंतर सुद्धा त्याला कळत नसेल तर चोरण्याचा आनंदच त्याला मिळत नसायचा. सो पहिलं रिझन त्यांनी सांगितलं होतं की अनिल हा ट्रस्टेड मॅन होता त्याच्या आयुष्यातला, की त्यामुळे त्याला फसवणं त्याला मुश्किल जात होतं. आणि दुसरं रिझन त्याने असं सांगितलं होतं की त्याच्याकडे जरी रॉब केलं तरी ते त्याला कळणार नव्हतं, त्यामुळे त्याला चोरी करण्याचा आनंद मिळणार नव्हता. सो देअर आर 2 रिझन्स. सो आता पुढे बघूया आपण. वेल इट्स टाईम आय डिड सम रिअल वर्क. तो म्हणतो आता वेळ आली होती की माझं खरं काम करण्याची, की जे त्याला चोरी करायचे हे त्याचं काम होतं. आय टोल्ड माय सेल्फ आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. तो म्हटला की स्वतःलाच म्हटला की आपली आता प्रॅक्टिस निघून गेलेली म्हणजे आपली सवय राहिलेली नाही आता. अँड इफ आय डोंट टेक द मनी. आणि जर मी पैसे घेतले नाही तर ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. तर तो पैसे सगळ्या फ्रेंड्सवर वाया घालवीन. आफ्टर ऑल ही डझंट एव्हर पे मी. त्याने आत्तापर्यंत मला पे पण केले नव्हते. अनिल वॉज अस्लीप. अनिल झोपलेला होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा अनिल झोपलेला होता तेव्हा तो मूनलाईट त्याच्या बाल्कनीमध्ये येऊन त्याच्या बेडवर पडला होता. सो रात्रीची वेळ होती. आय सॅट अप ऑन द फ्लोर. सो तो उठून बसतो. अनिल झोपलेला असतो, हा उठून बसतो. कन्सिडरिंग द सिच्युएशन. आणि तो ती सिच्युएशन म्हणजे ती जो परिस्थिती असेल त्याचा विचार करतो. त्याच्या अशा लक्षात येतं की रात्रीची वेळ अनिल झोपलेला आहे तर आपल्यासाठी ही योग्य वेळ आहे असं तो विचार करतो. काय करतो बघूया. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. सो तो म्हणतो मी जर आत्ता पैसे घेतले जे त्याने मॅट्रेस खाली ठेवले तर मला 10:30ची एक्सप्रेस टू लखनौ मला मिळेल. सो स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट. तर तो झोपलेला असतो, तो ब्लँकेटमधून बाहेर येतो तो थीफ. आय क्रेप्ट अप टू द बेड. सो तो क्रेप्ट म्हणजे रांगत रांगत त्याच्या अनिलच्या बेडपाशी जातो. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. सो अनिल झोपलेला असतो. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइंड. आणि त्याचा चेहरा एकदम स्वच्छ असतो. अनलाईन म्हणजे त्याच्यावर कुठल्याही काळजीच्या अशा रेषा नसतात. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस.
पण हा जो थीफ असतो त्याच्या फेसवर खूप मार्क्स असतात. कशाचे असतात बघूया. दो माइन वेअर मोस्टली स्कार्स. सो त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे कट लागलेले असतात. चोरी करताना वगैरे मार खाल्ला असेल कदाचित, तर त्याचे स्कार्स म्हणजे खुणा होत्या. माय हँड स्लाइड अंडर द मॅट्रेस. तो मॅट्रेसच्या खाली हात घालतो. सर्चिंग फॉर द नोट्स. व्हेन आय फाउंड देम. सो जेव्हा त्याला त्या नोट्स मिळतात, आय ड्रीव आउट विदाउट अ साऊंड. सो तो तिथून निघून जातो साऊंड न करता. अनिल साईड इन हिज स्लीप. अनिल झोपलेला असतो अँड टर्न ऑन हिज साईड. आणि तो एकदम टर्न होतो त्याच्या साईडला टुवर्ड्स मी. आय स्टार्टल्ड. सो स्टार्टल्ड म्हणजे तो एकदम घाबरतो अँड क्विकली क्राऊड आउट ऑफ द रूम. आणि तो पटकन त्या रूममधून बाहेर जातो. वेन आय वॉज ऑन द रोड. तो जेव्हा रोडवर येतो, आय बिगॅन टू रन. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट. सो तो त्याच्या कमरेला पैसे खोचून ठेवतो. हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजामा. सो पायजामाची जी दोरी असते त्याच्यात तो कमरेला खोचून ठेवतो पैसे आणि पळत सुटतो. आय स्लोड डाऊन टू अ वॉक. मग तो हळूहळू पळायचं थांबतो, स्लो होतो आणि वॉक करतो. अँड काउंटेड द नोट्स. सो त्याच्याकडे किती नोट्स असतात ते 600 रुपीज इन 50s. तो 600 रुपये असतात, 50-50च्या नोटा असतात. आय कुड लिव्ह लाईक अ ऑइल रिच अरब फॉर अ वीक ऑर 2. सो तो म्हणतो की एवढ्या पैशामध्ये अरब लोक जे असतात, खूप श्रीमंत लोक असतात की ज्यांच्या तेलांच्या विहिरी असतात, ते जसे राहतात तसं तो 1 आठवडा किंवा 2 आठवडे राहू शकला असता एवढ्या पैशांमध्ये, असं त्याच्या लक्षात येतं. वेन आय रीच द स्टेशन आय डिड नॉट स्टॉप ॲट द तिकीट ऑफिस. सो तो स्टेशनवर पोहोचतो तर तिकीट ऑफिसला थांबतच नाही. तुम्हाला माहिती आहे की चोर लोक डायरेक्ट घुसतात ट्रेनमध्ये. सो तिकीट ऑफिसला न थांबता तो पुढे जातो. तिथं रिझन लिहिलेलं ब्रॅकेटमध्ये बघा. आय हॅड नेवर बॉट अ तिकीट इन माय लाईफ. सो त्याने कधीच तिकीट घेतलेलं नसतं त्याच्या लाईफमध्ये. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. आणि तो डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जातो. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. आणि प्लॅटफॉर्मवरून नुकतीच ती लखनौ एक्सप्रेस निघालेली असते. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप द स्पीड. तुम्हाला माहिती आहे ट्रेन आधी हळूहळू जाते नंतर स्पीड पिकअप करते. सो ट्रेन निघालेली असते पण अजून तिने स्पीड पकडलेला नसतो. अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प. सो तो त्या ट्रेनमध्ये जम्प मारून जाऊ शकला असता इन टू वन ऑफ द कॅरेज म्हणजे डब्बे त्या रेल्वेचे. सो त्याच्यात तो जाऊ शकला असता जम्प मारून. बट आय हेजिटेट. पण एकदम त्याला अस्वस्थ वाटायला लागतो तो फॉर सम रिझन. आय कांट एक्सप्लेन. सो ते काय रिझन आहे त्याला एक्सप्लेन नाही करता येत. अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. सो त्याला तो चान्स ट्रेनमध्ये चढण्याचा मिळालेला असतो, तो निघून जातो. ट्रेन निघून जाते. व्हेन द ट्रेन हॅड गॉन आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. सो ट्रेन निघून गेलं त्याच्या लक्षात येतं की आपण त्या प्लॅटफॉर्मवर एकटंच आहोत, अलोन आहोत. आय हॅड नो आयडिया व्हेअर टू स्पेंड द नाईट. सो त्याच्या लक्षातच येत नाही की आता आपण कुठे नाईट घालवायची, रात्री कुठे थांबायचं. बिकॉज त्याचं कारण त्याने दिलं आय हॅड नो फ्रेंड्स, बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. कारण त्याला कुठे रात्र घालवावी ह्याचं कारण काय होतं, तर त्याला फ्रेंड्स नव्हते. कारण त्याचा असं बिलीव म्हणजे विश्वास होता की फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल. कारण फ्रेंड्स हे जास्त त्रासदायक असतात दॅन हेल्प. म्हणजे मदत करण्याऐवजी ते आपल्याला त्रासच देतात असं त्याचा समज असतो. अँड आय डिडंट वॉन्ट टू मेक एनीवन क्युरियस बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल नियर द स्टेशन. सो स्टेशनजवळच्या एखाद्या जर हॉटेलमध्ये जर राहिला असता तर कुणाला तरी त्याच्यावर क्युरियस म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती काढून घेण्याची उत्सुकता लागली असते. द ओनली पर्सन आय न्यू रिअली वेल वॉज द मॅन आय हॅड रॉब्ड. सो तो फक्त एकाच माणसाला ओळखत होता. द ओनली पर्सन आय न्यू, एकाच माणसाला ओळखता की वेल वॉज द मॅन आय हॅड रॉब्ड, की ज्याच्याकडे त्यांनी चोरी केलेली असते. लिव्हिंग द स्टेशन, मग तो स्टेशनवर निघून जातो. आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. तसं बाजारमध्ये तो घुसतो आणि तिथून चालायला लागतो. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीफ. सो त्याच्या ह्या चोरीच्या शॉर्ट करिअरमध्ये आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मॅन्स फेसेस. सो त्याने माणसांचा अभ्यास केलेला असतो त्यांच्या चेहऱ्याचा की कोण माणूस कसा आहे वगैरे. वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. लॉस्ट म्हणजे गमावतात, गुड्स म्हणजे सामान म्हणजे दागिने वगैरे जेव्हा म्हणजे चोरीला जातात तेव्हा मॅन्सचे फेसेस कसे म्हणजे त्याचा स्टडी त्याने केलेला असतो कारण तो चोर असतो एक. सो त्याने काय सांगितलं बघा पुढे. द ग्रीडी मॅन शोड फिअर. जेव्हा ग्रीडी म्हणजे हावरट माणूस की जर त्याला पैसे हवे असतात अशा माणसाकडे चोरी केली की तो काय दाखवतो त्याच्या चेहऱ्यावर फिअर म्हणजे भीती दाखवतो. द रिच मॅन शोड अँगर. तर श्रीमंत माणसे चिडतात.
अँड द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. आणि गरीब लोक असतात ते परिस्थिती ॲक्सेप्ट करतात, म्हणजे स्वीकारतात की ठीक आहे बाबा चोरी झाली असं स्वीकार करतात. सो त्याने प्रत्येक माणसांचे काय एक्सप्रेशन्स असतात चोरी झाल्यावर ते त्याचा त्याने स्टडी केलेला असतो. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस वेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट. पण तो म्हणतो की मला माहिती आहे की अनिलचा फेस जेव्हा त्याचा कळतं डिस्कवर द थेफ्ट, की जेव्हा त्याला कळेल की आपल्याकडे चोरी झाली, वूड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. तर तो फक्त काय दाखवेल, सॅडनेस दाखवेल. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी. तर तो सॅडनेस काय दाखवेल, तर पैसे गमावल्याबद्दल नाही, बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. तर त्याने विश्वास गमावला ह्याच्याबद्दल त्याला वाईट वाटेल. आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान. सो असं चालत चालत तो बाजारमधून एका मैदानमध्ये जातो, म्हणजे ओपन ग्राउंडवर जातो. अँड सॅट डाऊन ऑन द बेंच. आणि एका बेंचवर बसतो. द नाईट वॉज चिली. खूप थंडी असते, चिली. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या सुरुवातीचेच दिवस असतात. अँड अ लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि लाईट ड्रिझल म्हणजे लहानसा बारीकसा पाऊस पडत असतो. सो त्याला डिस्कम्फर्ट फील होतं, म्हणजे अस्वस्थ वाटायला लागतं. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली. आणि आता मोठा पाऊस पडायला लागतो. माय शर्ट अँड पायजामा स्टक टू माय स्किन. सो त्याचे कपडे भिजल्यामुळे ते त्याच्या स्किनला स्टक म्हणजे चिकटतात. अँड कोल्ड विंड ब्ल्यूज इन द रेन. आणि पावसामध्येच परत थंड वारे व्हायला लागतात अक्रॉस माय फेस. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ द क्लॉक टॉवर. सो तो परत मैदानावरून बाजारमध्ये जातो आणि एका क्लॉक टॉवर असतो त्या बाजारमध्ये, त्याच्या खाली तो शेल्टर म्हणजे सहारा घेतो. द क्लॉक शोड मिडनाईट. आय फिल्ड फॉर द नोट्स. दे वेअर डॅम्प फ्रॉम द रेन. सो तो क्लॉकच्या खाली जेव्हा बसतो, मिडनाईटची वेळ झालेली असते. सो त्याच्या लक्षात येतं की ते नोट्स आता डम्प फ्रॉम द रेन म्हणजे पावसामध्ये ओल्या झाल्यात. अनिल्स मनी. In the morning, he would probably had given me 2 or 3 rupees to go to the cinema. But now I had it all. तो म्हणतो की अनिलने मला 2 ते 3 रुपये दिले होते सिनेमा पाहायला जाण्यासाठी सकाळी, पण आता माझ्याकडे सगळेच पैसे आहेत. आय कुडंट कुक हिज मील. आता मी त्याच्यासाठी मिल कुक करू शकणार नाही, म्हणजे जेवण बनवू शकणार नाही. रन टू द बाजार ऑर लर्न टू राईट होल सेंटेन्स एनिमोर. आणि बाजारामध्ये पण जाऊ शकणार नाही त्याच्यासाठी, किंवा सेंटेन्स लिहायला पण मी शिकू शकणार नाही. सो त्याला हे सगळं आठवतं की तो त्याच्यासाठी काय काय करत होता आणि आता ते करू शकत नाही. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. सो चोरी करण्याच्या नादात हे त्याच्या लक्षात येत नाही की त्या एक्साइटमेंटमध्ये की चोरी करण्याच्या की आपण ह्या गोष्टी आता आपण करू शकणार नाही, हे तो फॉरगॉट म्हणजे विसरून जातो. होल सेंटेन्स आय न्यू कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू 100 रुपीज. सो तो म्हणतो की मी जर होल सेंटेन्स लिहायला शिकलो तर ते माझ्यासाठी 100 रुपीजपेक्षा पण जास्त असणार आहेत. It was a simple matter to steal and something just as a simple to be caught. सो तो म्हणतो एखाद्याच्या घरी चोरी करणं आणि पकडलं जाणं हे खूप गोष्ट सिम्पल आहे. म्हणजे इट वॉज सिम्पल मॅटर टू स्टील म्हणजे चोरी करणं खूप सोपं आहे. अँड समथिंग जस्ट ॲज सिम्पल टू कॉट. आणि पकडलं जाणं पण सोपं आहे. बट टू बी रिअली बिग मॅन. पण एखादी थोर व्यक्ती, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन, की जी रिस्पेक्टेड आहे मॅन, वॉज समथिंग एल्स. आय शुड गो बॅक टू द अनिल. सो त्याला असं वाटतं की अशा थोर व्यक्तीकडे आणि रिस्पेक्टफुल मॅनकडे आपण गेलं पाहिजे. आय टोल्ड माय सेल्फ इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. आणि का परत जायचं त्याच्याकडे परत, तर का तर लिहायला आणि वाचायला, आपल्याला रीड अँड राईट लर्न करण्यासाठी. आय हरीड बॅक टू द रूम फिलिंग व्हेरी नर्वस. सो तो खूप नर्वस होतो आणि परत त्याच्या रूमकडे बॅक जातो. फॉर इट इज टू मच टू इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. सो तो म्हणतो की चोरी करणं, स्टील करणं म्हणजे चोरी करणं खूप इझी आहे, पण टू रिटर्न टू अनडिटेक्टेड. अनडिटेक्टेड म्हणजे त्याला कळलं नाही पाहिजे अशा ह्याने परत त्याच्या रूमवर रिटर्न जाणं हे खूप अवघड होतं. आय ओपन द डोअर क्वाइटली. सो तो डोअर ओपन करतो. देन स्टूड इन द डोअरवेज. आणि तिथंच उभा राहतो दरवाजात. इट क्लाउडेड मूनलाईट. आता खूप ढग आलेले असतात. मूनलाईट, मून झाकलेला असतो ढगांच्या मागे. अनिल वॉज स्टील अस्लीप. सो अनिल अजूनही झोपलेला असतो. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड. सो तो बेडपाशी जातो, त्या बेडच्या हेडपाशी, म्हणजे तिथं अनिल झोपलेला असतो. अँड माय हँड कम अप विथ द नोट्स. सो त्याच्या हातामध्ये नोट्स पकडतो. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड. सो तो त्याच्या मॅट्रेसच्या खाली त्या नोट्स परत ठेवत असतो. सो त्याचा ब्रीथ म्हणजे त्याचा जो श्वास घेताना त्याच्या हातांना जाणवतो. आय रिमेंड स्टील फॉर अ मिनिट. सो तो तसाच मिनिटभर थांबतो. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस. सो तो मॅट्रेसच्या कडेपाशी तो
हात घालतो अँड स्लिप्ड अंडर इट द नोट्स, आणि तिथं त्या नोट्स ठेवून देतो. आय अवेक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड अ टी. सो तो सकाळी मॉर्निंगला लेट उठतो. सो त्याच्या असं लक्षात येतं की अनिलने त्याच्यासाठी ऑलरेडी टी बनवून ठेवलेलं आहे. ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड टुवर्ड्स मी, आणि तो ते टी घेऊन त्याच्या पुढे हात येतो. देअर वॉज अ 50 रुपीज नोट बिटवीन हिज फिंगर, आणि त्याच्या हातामध्ये 50 रुपीजची नोट्स असते. माय हार्ट सँक. सो त्याला खूप हार्ट सँक म्हणजे त्याला फार टेन्शन येतं की ह्याच्या लक्षात आलं का आपली चोरी. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. सो मी चोरी केली त्याच्या लक्षात आलं का असं त्याला वाटतं. तर हार्ट सँक होतं त्याचं, नर्वस होतो. आय मेड सम मनी यस्टरडे ही एक्सप्लेन. सो अनिल त्याला म्हणतो की काल मला काही पैसे मिळालेत. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. आता मी तुला रेग्युलरली पे करू शकेल. माय स्पिरिट रोज. सो त्याला बरं वाटतं, म्हणजे फार की त्याच्या लक्षात नाही आलं आपण चोरी केली, ऐकलं बरं वाटतं. बट वेन आय टूक द नोट, आणि जेव्हा तो नोट घेतो हातामध्ये, आय सॉ इट वॉज स्टील वेट. सो त्या अजूनही ओल्या होत्या फ्रॉम द नाईट्स रेन, रात्रीच्या पावसामुळे. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्स ही सेड. सो अनिल म्हणतो की आजपासून मी तुला सेंटेन्स राईट करायला शिकवतो. ही न्यू, कदाचित त्याला कळलं असेल की ह्या नोट्स याने चोरल्या होत्या त्यामुळे भिजल्यात. बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड. पण अनिलने बोलून पण नाही दाखवलं आणि नजरेने पण दाखवलं नाही. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट अपिलिंग वे. मग हरिसिंग हा जो असतो चोर, सो तो पण अनिलकडे नेहमीच्या प्रमाणे तो त्याच्याकडे स्माईल देतो. अँड द स्माईल केम बाय इट सेल्फ. आणि हा जो स्माईल आहे तो नकळत पण येतो, मुद्दाम दिलेला नसतो. आधी तो नेहमी मुद्दामच स्माईल द्यायचा, कारण त्याला फ्रेंडली रिलेशन बनवायचे असतात ज्याची स्टोरी करायची. पण हा जो स्माईल आलेला असतो तो नेहमीसारखा नसतो, तर तो नकळत आलेला, म्हणजे विदाऊट एनी एफर्ट्स. बघा पुढे दिलेलं आहे, विदाऊट एनी एफर्ट्स हा स्माईल तो अनिलला देतो. सो हा लेसन तुम्हाला कळला आहे. ओके.